ही जागा गेलेली आहे। त्यामुळं 2-3 दिवसापासून भारतीय जनता पार्टीतले ज्या कार्यकर्त्यांनी अगदी तळागाळापर्यंत या ठिकाणी काम केलेलं आहे, साधारणतः 2004 बूथ आहेत, 79 सर्कल प्रमुख आहेत, 753 वॉरियर्स आहेत, त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख आहेत। या सर्व लोकांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत केली। आमची अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टीकडून तिकीट कुण्याही उमेदवाराला, इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या उमेदवाराला मिळावं, परंतु मागच्या काही दिवसाखाली विद्यमान खासदारांना या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आणि काही कालांतरानं त्यांना थांबवून एक नवीनच उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, आम्ही कुणावरती टीका किंवा करणार नाही आहे, परंतु जनभावना इतकी तीव्र होती की अखंडपणे या लोकांच्या कामामध्ये जे दोन्ही उमेदवार दिलेले ते हदगावमध्ये मागच्या विधानसभेमध्ये दोघंही पराभूत झालेले होते। त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास किंवा त्यांच्या क्षमतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह नाही आहे, आम्हाला कुणाला द्वेष द्यायचं नाही आहे, परंतु विकासाचं राजकारण या हिंगोली जिल्ह्याला इथं या ठिकाणी मुख्यालयी राहणारा, 24 तास लोकांना उपलब्ध होणारा केवळ खासदार या ठिकाणी उपलब्ध व्हायची जनभावना आहे। व्यापारी असतील, सफाई कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, ठेलेवाले असतील, हातगाडीवाले असतील, हॉकर्सवाले असतील, ते ग्राम भागातला सामान्यपर्यंत महिला बचत गट असतील, युवा वर्ग असेल, शेतकरी असेल, गरीब असतील, या सर्वांना तुम्ही पाहता या लोकशाहीचं इतकं मोठं पर्व चालू असताना अतिशय अशी निराशाजनक पसरलेली आहे। गावात शुकशुकाट वाटतो, मतदारसंघात शुकशुकाट वाटतो। याचं कारण आहे की या जनतेमध्ये तो उत्साह दिसून येत नाही आहे आणि नक्कीच या दोघांनाही नाकारणारे किंवा या दोघांनाही एक सक्षम पर्याय हवा आहे असं जनतेमध्ये तीव्र अशी भावना आहे। त्यामुळं मी या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक मी ठरवलेलं आहे की आपण एक तिसरा पर्याय, युवा वर्गातला पर्याय, गोरगरिबांसाठी पर्याय, महिलांच्या विकासासाठी पर्याय, शेतकऱ्यांच्या विकासासाठी पर्याय, सामान्य दीन दलित दुबळे आणि अपंग बांधवासाठी अहोरात्र काम करण्यासाठी पर्याय। त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक गावखेड्यापर्यंत आमचा संपर्क झालेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सामान्य जनता या प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांचा जो विषय असेल, गरिबांचा जो विषय असेल, त्यासाठी मोठ्या मताधिक्यानं, जरी ठीक आहे आम्हाला तिकीट नाकारलेलं असेल तर जनतेच्या मनातलं तिकीट आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे जनता जनार्दन मायबाप आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि आगामी जे 18-20 दिवस आहेत त्या 20 दिवसामध्ये आम्ही अतिशय काळजीपूर्वक अजेंडा घेऊन जनतेपर्यंत जाऊ आणि लोकांना एक सक्षम पर्याय मला वाटतं या ठिकाणी मी उपलब्ध करून देतोय, अशी माझी रास्त भावना आहे। आज आम्ही फॉर्म भरलेला आहे। रामदास पाटील साहेब तुम आगे बढ़ो। खोरी ही आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध असते। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्व कॅपेबल असताना, सर्वेमध्ये सर्व उमेदवार असताना त्यांच्या विरोधात जर मी एखादी भारतीय जनता पार्टीचा कुठल्या माझ्या बूथ कार्यकर्त्याला जरी उमेदवारी दिली असती तर मी समजलं असते बंडखोरी। हा आम्ही